मी ऋषी देसाई झी 24 तासमध्ये आपलं स्वागत। गावागावातल्या बातम्यांचा वेध घेणार आहोत, मात्र संक्षिप्त रूपात पाहूया 24 गाव 24 बातम्या। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांना हृदयविकाराचा झटका आला। पुण्यातल्या कात्रज डेअरीत शरद पवारांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात ही घटना घडली। दिलीप वळसे पाटील यांना चक्कर आल्यानं ते अचानक कोसळले। वळसे पाटील यांना तातडीनं भारतीय हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं। तिथे प्राथमिक उपचारानंतर त्यांना रुबी रुग्णालयात आणण्यात आले। रुबीच्या हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात काही तास निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे। दरम्यान दिलीप वळसे पाटील यांची प्रकृती स्थिर असल्याचं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पुण्यात म्हटले। आता सध्या डॉक्टरांचं म्हणणं आहे की आपण काही तास त्यांना त्या ठिकाणी रुबीला ICU मध्ये ठेवूया आणि सगळेजण ते लक्ष ठेवून राहूया। पण एक मला सगळ्यांना सांगायचं आहे की सध्या तब्येत त्यांची स्टेबल आहे, ते बोलत आहेत। आत्ता तरी सध्या काळजीचं कारण नाही। राज्यावर कर्जाचा डोंगर आहे, मात्र तरीही जनतेकडून कर स्वरूपात जमा होणारी गंगाजळी परंपरागत चालत आलेल्या अनेक विभागात सरकारकडून मुक्त हस्ते खर्च केली जाते। सरकारची उधळपट्टी प्रकाशित आणली आहे सांगलीतील एका ज्येष्ठ नागरिकांना। ब्रिटिश राजवट आणि बँकांच्या राष्ट्रीयकरणापूर्वीच्या कालखंडात शासकीय निधीची देवाणघेवाण कोषागारातून व्हायची। शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार कर स्वरूपात जमा होणारा पैसा असे कोट्यावधी रुपये ट्रेझरीत जमा केले जातात। त्यासाठी कोषागार कार्यालयात स्ट्रॉंग रूमही तयार केल्या होत्या। कोट्यावधी रुपयांचं चलन या स्ट्रॉंग रूममध्ये असल्यानं त्याच्या संरक्षणासाठी बंदूकधारी पोलिसांचा पहारा असायचा। ट्रेझरीत चलनी नोटा नाणी ठेवणं बंद झालंय। स्ट्रॉंग रूम ओस पडल्यात, मात्र तरीही ट्रेझरीतला पोलीस बंदोबस्त कमी झालेला नाही। सांगलीतील लक्ष्मणराव निकम या ज्येष्ठ नागरिकाने याबाबत माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागवली। त्यानुसार सांगलीतल्या स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षेसाठी एकूण 80 कोटी रुपयांची उधळपट्टी सुरू आहे। स्मार्ट सिटीच्या मुद्द्यावरून महापालिकेतील सत्ताधारी मनसेविरोधात जनमत पेटवण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जातोय। स्मार्ट सिटीच्या सहभागाबाबत पोलीस प्रशासनावर दबावासाठी आंदोलनं केली जात आहेत। मेन रोड सारख्या गर्दीच्या ठिकाणी शनिवारी संध्याकाळी भाजपनं आंदोलन केलं। मनपा प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करून नागरिकांना जागा करण्याचा प्रयत्न केला, पण स्मार्ट सिटीसाठीच्या आंदोलनामुळे पाऊण तास वाहतुकीचा चांगलाच खोळंबा झाला। त्यामुळे स्मार्ट सिटीच्या आंदोलनाचा नागरिकांना चांगलाच मनस्ताप झाला। कांदिवलीच्या धानुकरवाडी या उच्चभ्रू वस्तीत नाल्यात सापडलेल्या दोन्ही मृतदेहांची ओळख पटली आहे। हेमा उपाध्याय आणि ॲडव्होकेट हरीश भांबानी अशी दोघांची नावं आहेत। हरीश भांबानी हे हेमा उपाध्याय यांचे वकील आहेत। धारदार शस्त्रानं त्यांची हत्या करण्यात आली आहे। त्यानंतर प्लास्टिकमध्ये बांधून त्यांचे मृतदेह नाल्यात टाकण्यात आले। हेमा या प्रसिद्ध टीव्ही आर्टिस्ट आहेत, तर त्यांचे पती चिंतन हे देखील टीव्ही आर्टिस्ट आहेत। या दोघांची हत्या का करण्यात आली याचा तपास पोलीस करत आहेत। दरम्यान हेमा यांनी 2013 साली त्यांचे पती चिंतन यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती। तिच्या खोलीत चिंतननं स्टील पेंटिंग काढल्याची तक्रार हेमानं दाखल केली होती। त्याबाबतची तिची केस हरीश भांबानी लढत होते, त्यामुळे पोलिसांना चिंतन यांच्यावर संशयाची सुई असल्याचं पोलीस म्हणत आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण शहरात 23 वर्षाच्या तरुणाची हत्या झाली आहे। चिपळूणच्या खर्डी भागात राहणारा रोशन फाळके शनिवार संध्याकाळपासून बेपत्ता होता। संध्याकाळी त्याचा मृतदेह पिंपरी भागात सापडला। याच्या मृतदेहावर अनेक ठिकाणी जखमांच्या खुणा आहेत। पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत। वसईत धावत्या ट्रेनमध्ये एका 70 वर्षीय महिलेचा विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी वसई रोड रेल्वे पोलिसांनी 22 वर्षीय अमित झा या तरुणाला अटक केली आहे। पीडित महिला वलसाडची रहिवासी असून विरारहून मुंबईला जात होती। ही महिला घाईत लगेच डब्यात चढली। त्यावेळी डब्यात अमित झाच्या व्यतिरिक्त अन्य कुणी नव्हतं। ट्रेन चालू होताच झा यानं भाईंदरच्या डब्यात तिच्याशी अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली। दरम्यान स्टेशन येताच या महिलेनं आरडाओरड केल्यानं लोकांनी या तरुणाला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केलं। या घटनेमुळे रेल्वेमध्ये महिला असुरक्षित असल्याचं पुन्हा एकदा उघडकीस आलं। गडचिरोलीतल्या आरमोरी शहराजवळ असलेल्या देऊळगाव वळणापूर टाटा इंडिका आणि एका ट्रकच्या धडकेत 5 जण जागीच ठार झाले। या अपघातात गडचिरोली पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज धारणे यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला। अपघातात 2 जण गंभीर जखमी झाले आहेत। यात 2.5 वर्षाच्या लहान मुलीचाही समावेश आहे। भंडाऱ्यात राष्ट्रीय महामार्ग 6 वरचा ट्रकचा अपघात झालाय। छत्तीसगडच्या दिशेनं लाकडं वाहून येणाऱ्या ट्रकच्या इंधन टाकीवर दुसऱ्या ट्रकनं धडक दिली, त्यामुळे ट्रकनं पेट घेतला। या आगीमुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या 3 कार आणि एक ऑटो रिक्षा सुद्धा जळाली। धडक इतकी जोरात बसली की पाहता पाहता ट्रकनं पेट घेतला आणि ट्रकमधील लाकडं सुद्धा काही मिनिटात जळाली। सुदैवानं यात जीवितहानी झाली नाही, वित्तहानी मात्र मोठ्या प्रमाणात झाली आहे।
सांगलीमध्ये तब्बल 1 कोटी रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. मार्केट यार्ड इथल्या नरेश आणि महेश नानवानी यांच्या गोदामावर छापा टाकून हा गुटखा जप्त करण्यात आला आहे. नाशिकमधल्या सटाणा तालुक्यात दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात एक नागरिक गंभीर जखमी झाला आहे. सटाणा शहरातल्या शिवाजी रोडवरच्या ज्वेलर्स दुकानावर दरोडा टाकण्यासाठी दरोडेखोर आले होते. गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला असल्याची नागरिकांची तक्रार आहे. रत्नागिरीतल्या जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध करण्यासाठी साखळी नाटे आणि भागातल्या नागरिकांनी आंदोलन केलं. यामध्ये शिवसेनेसह मच्छीमार समाज पुन्हा एकदा रस्त्यावर उतरला. लोकलवरील वाढता ताण लक्षात घेता तसंच अपघात रोखण्यासाठी आता लोकलला इलेक्ट्रिक दरवाजे बसवण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती खासदार राजन विचारे यांनी दिली. मुंबईच्या मालाड विभागातील रोनाल्ड डिसूजा नावाच्या व्यक्तीच्या हत्या प्रकरणी त्याच्या आईला अटक करण्यात आली. शेसिलिया डिसूजा असं तिचं नाव आहे. तिच्या ड्रायव्हरसोबत अनैतिक संबंध होते याची चाहूल रोनाल्डोला लागली आणि त्यानं या संबंधाला विरोध दर्शवला. 14 डिसेंबरच्या रात्री सर्वसामान्यांसाठी खगोलशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि दुर्मिळ घटना पाहायला मिळणार आहे. दुर्मिळ घटना आहे उल्कापाताची. मिथुन राशीतील उल्कावर्षा उघड्या डोळ्यांनी पाहण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे. 11 डिसेंबर रोजी अमावस्या पूर्ण झाल्यानं 14 डिसेंबर रोजी उल्कापात पाहताना रात्रीच्या चंद्रप्रकाशाचा अडथळा होणार नाहीये. चंद्रपूरच्या वाढत्या प्रदूषणाचा मुकाबला करण्यासाठी थेट नागरिकांची मदत घेतली जाणार असून पोलिसांनी यात पुढाकार घेतला. या शहरातील प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी नो व्हेकल डे अभियान राबवलं जाणार आहे. 14 डिसेंबरपासून या उपक्रमाची सुरुवात होणार आहे. वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी शहापूर तालुक्यातील आसन गावात प्लास्टिक मुक्त गाव अभियान राबवण्यात आलं. या अभियानाअंतर्गत गावात प्लास्टिक पिशव्यांच्या वापराला बंदी घालण्यात आली आहे. तसंच ग्रामपंचायतीकडून कापडी पिशव्याचं वाटपही करण्यात आलं. शाळेतील विद्यार्थ्यांनीही प्रभात फेरी काढत अभियानाविषयी जनजागृती केली. पूर्व विदर्भात गेल्या 4-5 दिवसांपासून थंडीचा जोर वाढू लागला आहे. त्यामुळे भंडारा जिल्ह्यातला पारा 12 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. तर सकाळच्या सुमाराला धुक्याची चादर पाहायला मिळते. एकंदरीत मध्य भारतातलं तापमान घसरते. त्यामुळे तापमान आणखी 1 ते 2 अंशांनी घसरण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. शरद पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं औरंगाबादमध्ये शनिवारी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना 5 स्टार हॉटेलमध्ये मेजबानी देण्यात आली. गावाकडची मुलं पहिल्यांदाच इतक्या मोठ्या हॉटेलमध्ये आली होती. त्यामुळे मुलांनी सुद्धा डोळे भरून या चकाचक हॉटेलची सैर केली. अश्वप्रेमींसाठी पर्वणी असलेल्या सारंगखेडा घोडे बाजाराला 24 डिसेंबरला दत्त जयंतीपासून सुरुवात होते. घोडे बाजाराच्या तयारीनं वेग घेतला. आतापर्यंत 300 घोडे बाजारात दाखल झालेत. यावर्षी चेतक फेस्टिवल अंतर्गत घोड्यांच्या विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत. रेवदंडा येथील डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर महत्वाकांक्षी स्वच्छता मोहीम राबवण्यात येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाचे राजदूत डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम राबवली जाते. मोहिमेअंतर्गत मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट येथे सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या स्वच्छता मोहिमेला उपस्थित राहणार आहेत. नाशिकच्या यशवंतराव चव्हाण तारांगणात आजचा दिवस कर्णबधिर मुलांसाठी पर्वणी ठरला. वर्ल्ड ऑफ युनिव्हर्स या विशेष उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये कर्णबधिर मुलांना अंतराळाची ओळख करून देण्यात आली. यावेळी सांकेतिक खाणाखुणाद्वारे विद्यार्थ्यांना समजेल अशा पद्धतीनं ही सारी माहिती देण्यासाठी तज्ज्ञही उपस्थित होते. अशा प्रकारचा प्रयोग जगात पहिलाच असून या अगोदर मुंबई, सुरत, अलाहाबाद आणि आता नाशिकमध्ये याचं आयोजन करण्यात आलं होतं. कर्णबधिर मुलांमध्ये दडलेला शास्त्रज्ञ आणि संशोधक शोधण्यासाठी याचा उपयोग होईल असा विश्वास यावेळी आयोजकांनी व्यक्त केला. तर महाराष्ट्रातल्या सर्व वयोगटासाठी कर्णबधिरांसाठी येत्या 15 डिसेंबरलाही हा शो आयोजित करण्यात आला आहे. काँग्रेसने त्यांच्या वेबसाईटवर नॅशनल हेराल्डबाबत विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. तसंच यातून आपणास कोणताच आर्थिक फायदा झाला नसल्याचंही काँग्रेसने म्हटले. काँग्रेसने एजीएल कंपनीचा फायदा आणि तोटा वेबसाईटवर जाहीर केला आहे. मात्र यावर शांतीभूषण यांनी आक्षेप घेतला आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणी भाजपनं काँग्रेसवर पलटवार केलाय. कायद्याच्या भांडणाला काँग्रेस संसदेत ओढत असल्याचं संसदीय कायदा मंत्री व्यंकय्या नायडूंनी म्हटलंय. काँग्रेस आपल्या चक्रव्यूहात फसली असल्याचं अरुण जेटली यांनी म्हटलंय.
संसदेवर 13 डिसेंबर 2001 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह प्रमुख नेत्यांनी आदरांजली वाहिली आहे. सकाळी संसदेच्या प्रांगणात या जवानांना मोदींसह माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्यासह प्रमुख नेत्यांनी आदरांजली वाहिली. संसदेच्या आवारात 13 डिसेंबर 2001ला 5 शस्त्रधारी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात 6 जवानांसह 9 जणांचा मृत्यू झाला होता. हल्लेखोर 5 दहशतवाद्यांनाही ठार मारण्यात आलं होतं. रोहित शर्मा रितिका सजदेबरोबर लग्नाच्या वेळी तडकतोय. सोशल नेटवर्किंग साईटवरून रितिकाला प्रपोज केल्याची बातमी देत रोहितनं आपल्या चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. आता रोहित आणि रितिकाचा विवाह एका शानदार सोहळ्यात मुंबईमध्ये पार पडणार आहे. फ्रान्समधल्या पॅरिसमध्ये आयोजित वातावरण बदलाबाबतच्या परिषदेमध्ये महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. तापमान 2 डिग्रीनं कमी करण्याच्या महत्त्वाच्या निर्णयावर परिषदेला उपस्थित सर्व देशांनी सहमती दर्शवली. तर संपूर्ण पृथ्वीला भेडसावणाऱ्या ग्लोबल वॉर्मिंगचा सामना करण्यासाठी $100 बिलियन निधी उभारण्याचा निर्णय देखील या परिषदेमध्ये घेण्यात आला. फ्रान्सचे राष्ट्रपती ओलाद यांनी याची घोषणा केली. या अंतर्गत 2020 पासून प्रत्येक वर्षी $10 बिलियन निधी जमवला जाणार आहे. त्यामध्ये तापमान कमी करण्यासाठीच्या विकसनशील देशांच्या प्रयत्नांना मदत मिळणं शक्य होणार आहे. या परिषदेत जगातल्या 195 देशांनी सहभाग घेतला होता. रशियातील वॉरंग्स प्रांतात मनोरुग्णांसाठी उभारण्यात आलेल्या रुग्णालयाला रविवारी पहाटे भीषण आग लागली. त्यात 21 जण होरपळले. तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मॉस्को शहरापासून 600 किलोमीटर अंतरावर असलेल्या वॉरंग्से प्रांतात ही दुर्घटना घडली. मनोरुग्णांसाठी उभारण्यात आलेल्या रुग्णालयाला अचानक आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले, पण तोपर्यंत आगीच्या भक्ष्यस्थानी 21 रुग्ण पडले होते. रुग्णालयातील 51 जणांना वाचवण्यात मात्र यश आलंय. सौदी अरेबियात लोकल काउन्सिल इलेक्शनमध्ये इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेनं मतदान केले. ही महिला निवडणुकीला उभी राहिली होती. सौदी अरेबियातल्या काही सामाजिक संस्थांनी बदल घडवण्याचं काम केलं, त्यामुळेच आज हा इतिहास घडलाय. एका महिला स्थानिक निवडणुकांना उभी राहिली आणि तिनं मतदानही केलं. रियादमध्ये 30 वर्षीय सारा अहमद या महिलेनं निवडणुकीला उभे राहत मतदानही केलं. आपण या समाजाचा एक भाग आहोत, याचा आज खऱ्या अर्थानं आनंद झाल्याचं यावेळी फिजिओथेरपिस्ट सारा अहमदनं म्हटलं आहे. चीनमध्ये एका कार अपघातात 8 जण ठार झाले तर 29 जण जखमी झाले. गुआंग शहराजवळ एक्सप्रेसवे जवळ हा अपघात झाला. हा अपघात शनिवारी सकाळी झाला. ट्रक आणि कारची समोरासमोर धडक झाली. त्यात 8 जण ठार झाले. जखमींना जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. जखमींपैकी 4 जणांची प्रकृती गंभीर असल्याचं कळतंय. या अपघाताचा पोलीस अधिक तपास करत आहेत. सिरियामध्ये 2 स्फोट घडवण्यात आले. त्या स्फोटात 15 जण ठार झाले. त्या स्फोटामुळे कित्येक जण जखमी झालेत. पश्चिम सिरियामध्ये सत्ताधाऱ्यांनी आपला कार्यकाळ वाढवून ठरवल्यानंतर सिरियात हे स्फोट घडवण्यात आले. गर्दीच्या ठिकाणी स्फोट घडवल्यानं जखमींची संख्या मोठी आहे. चीनमधल्या यांगहुयांग हायवेवर मोठ्या प्रमाणात बर्फ साठलाय. येलोस रिव्हरमध्येही मोठ्या प्रमाणात बर्फ साठलाय. पुराच्या पाण्यामध्ये झाडं ही वाहून गेली आहेत. चीनमधील ही सर्वात मोठी नदी आणि पुराचं सगळं पाणी वाहून या नदीत साठलंय. सुमारे 3 किलोमीटरचा हायवेही पाण्याखाली गेलाय. काही ठिकाणी पाणी 1-1 मीटरपर्यंत साचलंय. आठवडाभराच्या मुसळधार पावसानंतर आणि बर्फवृष्टीनंतर ब्रिटनमध्ये जनजीवन पूर्वपदावर येताना दिसतंय. पुराचा मोठा फटका बसला असला तरी सर्वच कुटुंबीय आणि व्यापारी आपापल्या कामाला लागले. भारताचे उपराष्ट्रपती हामिद अन्सारी तुर्कमेनिस्तानला मदत करणं आणि मध्य आशियातील स्थैर्यासाठी भारत निश्चितच मदत करेल असं भारताचे उपराष्ट्रपती हामिद अन्सारी यांनी म्हटलंय. क्रॉस बॉर्डर टेररिझमचा मुकाबला करण्यासाठी भारत निश्चितच त्यांना मदत करेल असंही अन्सारी यांनी म्हटलंय. रोप स्किपिंग चॅम्पियनशिपमध्ये चीनच्या एका लहानग्यानं जागतिक विक्रम केला आहे. 30 सेकंदात त्याने 110 दोरी उड्या मारल्या. त्यानंतर 3 मिनिटात त्यानं 548 दोरी उड्या मारल्या. त्याच्या दोन्ही दोरी उड्याची जागतिक विक्रम म्हणून नोंद झाली आहे. क्रिसमस मोसमाला सुरुवात झाली आहे. ठिकठिकाणी क्रिसमस ट्रीही सजवण्यात आले. जगातलं सर्वात मोठं तरंगतं क्रिसमस ट्री रोषणाईनं सजलंय. ब्राझीलच्या सुट्ट्या असल्यानं रिओ दी जानेरियोमध्ये हे क्रिसमस ट्री पाहण्यासाठी गर्दी होते. पर्यटकांसाठी आतषबाजी केली जाते. क्रिसमस काळात रिओ दी जानेरियोमध्ये येऊन क्रिसमस साजरा करणं ही आमच्यासाठी उत्तम संधी आहे असं यावेळी काही पर्यटकांनी बोलून दाखवलं.
स्पेनची राजधानी माद्रिदमध्ये कित्येक लोक सांताक्लॉजच्या वेशात आले होते. वार्षिक सांताक्लॉज रेस ही आमच्यासाठी वेगळी संधी असल्याचं स्पर्धकांनी सांगितलं. 12 वर्षाखालील मुलांसाठी सांताक्लॉज स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. मुलांनी या स्पर्धेला भरभरून प्रतिसाद दिला. बुरुंडी देशात झालेल्या दंगलीत 8 जणांचा मृत्यू झालाय. राजधानी बुजुम्बुरा येथे झालेल्या हिंसेत 8 सुरक्षा रक्षकांचा मृत्यू झालाय. बुरुंडीत सुरू असलेल्या गृहयुद्धात आतापर्यंत 240 जणांचा मृत्यू झाला आहे. प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना आज पद्मविभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं. शुक्रवारी 11 सप्टेंबरला आपला 93वा वाढदिवस साजरा केलेल्या दिलीप कुमार यांना मुंबईत हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान केला. स्वतः केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी मुंबईत येऊन दिलीप कुमार यांच्या निवासस्थानी त्यांना हा पुरस्कार दिला. नाशिकमध्ये आज नाशिक कॅनाईन क्लब आणि महाराष्ट्र कॅट फेडरेशन यांनी पेट सीझन 3चं आयोजन केलं होतं. गेल्या 4 वर्षापासून नाशिकमध्ये हा उपक्रम घेण्यात येतो. पेट टुगेदर शोमध्ये डॉग्स, कॅट्स, बर्ड्स, हॉर्सेस यांच्या अनेक जातीचे महागडे प्राणी पाहण्यासाठी नाशिककरांनी यंदाही गर्दी केली होती. यावर्षी या स्पर्धेत 52 जातीचे 230 श्वान, 80 मांजरींनी सहभाग नोंदवला, तर पक्ष्यांमध्ये 85 स्पर्धकांनी भाग घेतला. महागड्या डॉग्समध्ये न्यूफाऊंडलँड, रॉटकॅरी, रॉटवेलर, सेंट बर्नार्ड यासारख्या अनेक जाती होत्या. तर मांजरीमध्ये पर्शियन कॅट, हिमालयन कॅट, सायनी कॅट यासारख्या मांजरी होत्या. पक्षामध्ये जडाई, कनूर, सनकनूर, मकाऊ यासारख्या महागड्या पक्ष्यांचाही समावेश करण्यात आला होता. श्वानांचं पालन पोषण करताना काय काळजी घेतली पाहिजे याची माहिती यावेळी देण्यात आली. यामध्ये मुंबई, पुणे, हैदराबाद, बंगलोर अशा विविध शहरातून श्वान आले होते. त्यात नाशिकच्या आंतरराष्ट्रीय दर्जाचे शो विनर यांनी सुद्धा सहभाग नोंदवला होता. प्रसिद्ध चित्रपट समीक्षक, दिग्दर्शक आणि लेखक अशोक राणे यांच्या मोंताज पुस्तकाचं प्रकाशन मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात करण्यात आलं. या पुस्तकात त्यांनी देशविदेशातील निवडक 51 सिनेमांमधील दृश्य रेखाटली आहेत. सिनेमा भाषा काय याचं उत्तम लेखन राणे यांनी आपल्या या पुस्तकात केलं. 3 दिवस चालणाऱ्या पुलोत्सवाला रत्नागिरीत प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांना पुलोत्सव सन्मान पुरस्कारानं गौरवण्यात आलं. त्यानंतर पुलंच्या लेखणीतून उतरलेल्या कलाकारांच्या व्यक्तिचित्रावर आधारित गुणगायन आवडी या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. पुलोत्सव हा रत्नागिरीसाठी एक अत्यंत महत्त्वाचा महोत्सव असतो, पण या निमित्तानं पर्वणी लाभली ती साक्षात बाबासाहेब पुरंदरे आणि त्यांच्या रसाळ अशा वाणीची. विठ्ठल उमप थिएटर प्रस्तुत जांभूळ आख्यानचं आता 25 वर्ष उलटली आहेत. विठ्ठल उमप यांच्या पश्चात या आख्यानाची धुरा समर्थपणे पेलत नंदेश उमप यांनी जांभूळ आख्यानाचा 100वा प्रयोग सादर केला. या शतक महोत्सवी प्रयोगाला राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्यासह नाट्यक्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते. 25 वर्ष चाललेला हा प्रवास विठ्ठल उमप यांच्या पश्चात नंदेश उमप यांनी तेवढ्याच जिद्दीनं साकार केला आहे. लॉर्ड नून यांचं जीवन आणि वारसा यावर मुंबईत श्रद्धांजली कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला एस.एल. समूहाचे चेअरमन सुभाषचंद्र यांची विशेष उपस्थिती होती. लॉर्ड नून यांचा जन्म मुंबईत झाला होता. खडतर परिस्थितीतही त्यांनी व्यवसायात भरारी घेतली होती. लॉर्ड नून यांचं 27 ऑक्टोबर रोजी निधन झालं. श्रीनगरमध्ये या मोसमातील पहिली बर्फवृष्टी झाली आहे. त्यामुळेच पर्यटकांचं नाही तर स्थानिकांनीही देखील आनंद साजरा केला आहे. पर्यटकांनी या बर्फवृष्टीचा आनंद लुटला. सुमारे 3 इंचाचे बर्फाचे थर ठिकठिकाणी पाहायला मिळत होते. बर्फवृष्टीमुळे पर्यटकही श्रीनगरकडे यायला लागले. रिसॉर्ट्स पर्यटकांनी भरून गेलेत. गुलमर्ग, दमाला, हाजीपुरा खाक, कुरेज आणि युसमर्ग या भागात बर्फाचे 2-2 इंचाचे थर साचले. कल्याणमध्ये आयोजित देवगंधर्व महोत्सवाला रसिक श्रोत्यांचा प्रतिसाद मिळतोय. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी उस्ताद शाहिद परवेज यांचं सतार वादन सादर झालं. या कार्यक्रमाला कल्याणकर रसिक श्रोत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत गर्दी केली. 3 दिवस हा महोत्सव चालणार आहे. कल्याणकरांसाठी देवगंधर्व महोत्सव म्हणजे एक पर्वणी असते. कल्याण गायन समाज आयोजित देवगंधर्व महोत्सवाचं यंदाचं हे 14वं वर्ष आहे.
प्रातस्वर्ण मुंबईकरांची सकाळ सुरेल केली आहे. प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिराच्या कला प्रांगणात मैफल पार पडली. प्रसिद्ध व्हायोलिन वादक डॉक्टर एन राजम आणि तबलावादक मुकुंदराज देव आपली कला सादर करतायत. गेल्या दशकभरात प्रातस्वर्ण शास्त्रीय संगीतात रसिकांच्या मनात अधिराज्य गाजवले. सवाई महोत्सवात सुरांमध्ये रसिक धावून निघत असताना नृत्याविष्कारानं ही श्रोत्यांची मनं जिंकली. प्रवीण गोडखिंडे यांच्या बासरीवादनानंतर राजेंद्र गंगाणी यांनी सादर केलेल्या कथ्थकच्या नृत्याविष्कारानं रसिकांना खिळवून ठेवलं. परंतु सिनेमाची सगळीकडे प्रशंसा होते आहे. महाराष्ट्र आणि राजस्थान या दोन राज्यांमधील माणुसकीचं नातं घट्ट करणारी ही सत्यकथा आहे. सिनेमाची निर्मिती हॉलिवूडच्या निर्मात्यांनी केली असल्यामुळे सुरुवातीपासूनच या सिनेमाची चर्चा होती. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.